आजवर भारतासोबत अनेकांनी गद्दारी केल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. पण तपासाच्या अंती त्याची वेगळीच कारणं समोर आलेली आहेत. परंतु आता आपल्याच देशातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका व्यक्तीने देशाचा घात केल्याची घटना उघडकीस आली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने पाकिस्तानी ISISला भारतीय सैन्याची गोपनीय कागदपत्रे पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर पाहूयात या अधिकाऱ्याचं नाव काय आणि हे नेमकं प्रकरण काय. देशासोबत गद्दारी करणाऱ्या या अधिकाऱ्याचं नाव सत्येंद्र सिवाल असे असून तो उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यातील राहणार आहे. दहशतवाद्यांच्या मागावर असलेल्या उत्तर प्रदेशच्या ATS पथकाला लष्कराची गोपनीय कागदपत्र पाकिस्तानला पुरवले जात असल्याची माहिती मिळाली होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या ISISच्या एजंट्सनी काही व्यक्तींद्वारे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवले होते आणि त्यातील काही अधिकारी आपल्या बाजूने केल्याचे तपासात समोर आले होते. तर महत्त्वाची बाब म्हणजे ISISला अशी माहिती पुरवण्यात आली होती ज्या माहितीमुळे देशाच्या अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेला धोका निर्माण झाला असता. ज्यानंतर तांत्रिक बाबींची चौकशी केल्यावर हा अधिकारी सत्येंद्र असल्याचं समोर आलं. सत्येंद्र सिवाल हा अधिकारी ISI अँड्रेसच्या नेटवर्कमध्ये सामील होऊन भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे ATSच्या हाती लागले होते. तर सत्येंद्र हा भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह भारतीय लष्करी आस्थापनांच्या धोरणात्मक हालचालींबाबत महत्त्वाची गोपनीय माहिती ISISला पाठवत होता. ही माहिती उघडकीस आल्यानंतर त्याला मेरठला बोलावून चौकशी केली असता तो ATSच्या एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तर त्यानेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सत्येंद्रला तात्काळ अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे भारत सरकारने सत्येंद्र नावाच्या या अधिकाऱ्याची भारतीय संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या साथीदार असलेल्या रशियामध्ये नियुक्ती केली होती अशी माहिती देखील समोर आली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही MyMahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.